एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदासाठीच्या परीक्षेत मोबाईल ब्लूटूथचा वापर करून कॉपी करणाऱ्या 4 आणि दुसऱ्याच्या नावावरती परीक्षा देणाऱ्या 2 अशा 6 जणांना जालना पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली। या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून आता या प्रकरणात मोठं रॅकेट कार्यरत आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत। अटक करण्यात आलेल्या 6 जणांपैकी 5 जण औरंगाबादचे तर 1 जण जालन्याचा आहे। आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ जयला शोधण्याकरता सीआयडी चौकशी सुरू झाली, तर दुसरीकडे मुख्य वनसंरक्षक एस.एम. रेड्डी यांनी स्वतः सूत्र हातात घेत वनाधिकाऱ्यांसह पवनी तसंच आंधळ्यामधला संपूर्ण जंगल पिंजून काढलं। मात्र जयचा थांगपत्ता नाहीये, तर पवनी तालुक्यातल्या पुराकाबुड या भागात वनकर्मचाऱ्यांना वाघाची विष्ठा त्याच्या शरीरावरचे केस आढळले। मात्र ते जयचे आहेत का याचा आता काय लावला जातोय याची खात्री पटवण्याकरता 100 ट्रॅक कॅमेरे लावण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षकांनी दिले। केंद्र सरकारने केलेल्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणात देशभरातून 1 कोटीच्या वर त्रुटी आढळल्या। त्यामुळे देशभरातील 1 कोटी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांवर अन्याय होत असून ते सर्व शासकीय योजनांपासून वंचित राहणार आहेत। सर्वेक्षणातल्या त्रुटी दूर करण्याकरता बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 13 तहसील कार्यालयावरती आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याची सुरुवात माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। शिरूरमधली नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्यानं वार करून हत्या केली। मल्लाव यांच्या नातेवाईकांनी आणि संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनची तोडफोड केली, तसंच पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर शिरूर शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे। पोलिसांनी मोठा फौजफाटा बोलावत कडेकोट सुरक्षा ठेवली। त्यामुळे सर्व शाळा आणि कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आणि शहरात बंद पाळण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली। सातारा जिल्ह्यामधल्या तारळी धरणाच्या पाणी गळतीबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळानं 2013 पासून गळती कमी करण्याचा प्रयत्न केला। गेल्या वर्षभरापासून पायथा टप्प्यापासून गळती कमी करण्याच्या कामाला यश आलं। त्यामुळे 25% गळती कमी असल्याचा दावा तारळी धरणाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी केला। यवतमाळ जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं कडक उन्हात पिकं वाचवण्याकरता शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। त्यात वीज कंपनीचा भोंगळ कारभार सुरू आहे। अशाच कारभारानं महागाव तालुक्यातल्या खामलवाडीच्या शेतकऱ्याचा विजेचा झटका लागून मृत्यू झाला। सध्या पाऊस नसल्यानं विहीर आणि नदी नाल्यावरून पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। त्यात या अशा घटना घडत असल्यानं शेतकरी संतप्त आहेत। अवयवदानाच्या प्रतीक्षेत असंख्य नागरिक आहेत। त्यांना आवश्यक असलेला अवयव मिळाल्यास जीवनदान मिळू शकतं। त्यामुळे नागरिकांनी अवयवदानाकरता स्वतःहून पुढे यावं। याकरता यवतमाळमध्ये 30 ऑगस्टपासून महाअवयवदान अभियान सुरू होते। पालकमंत्री संजय राठोड यांनी या अभियानाच्या नियोजनाचा आढावा घेतला। तालुका स्तरापर्यंत महाअवयवदान अभियान पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। पालघर तालुक्यामधल्या कोकडेरे, सागावे आणि गिरनोळी या सुमारे 10 किलोमीटरचा रस्ता स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत या ठिकाणच्या जनतेने चांगला रस्ता पाहिलेला नाही। या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागझिरी 2 बंगल्याच्या नागरिकांकडून रास्ता रोको करण्यात आला। त्यामुळे तारापूर एमआयडीसी ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग या मार्गावरची वाहतूक 2 तास ठप्प होती। भर पावसात नागरिकांनी रास्ता रोको करून प्रशासनाच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।